नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे 2 ब्लाऊज पीस आहे आणि हे 2 अस्तर आहे. तर बघा, आज आपण हे कट करणार आहोत. तर बघा, हे 38 साईजचं प्रिन्स कट ब्लाऊज आपण कट करणार आहोत. तर बघा, इथं मी आपल्याला तयार 13 घ्यायचं आहे, म्हणजे 14 इंच मी घेतलेलं आहे. 1 इंच वाढून घेतलेलं आहे. तर बघा, इथं शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच आणि मोंडा पण घेतलेला आहे 5.5 इंच. तर बघा, इथं आतमध्ये आपल्याला अर्धा इंच आतमध्ये यायचं, म्हणजे इथं झोळ वगैरे अजिबात पडत नाही. तर बघा, या पद्धतीने तर बघा, आपल्याला या फिटिंग आपलीवाली आहे 9.5 वरती आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस मिळून घ्यायचं आहे, म्हणजे या झाली आपली 11ची घडी. तर बघा, 11 वरती खडूने मार्किंग केली आणि आपल्याला अशी सरळ लाईन मारून घ्यायची आहे. तर बघा, आपला हा बॉक्स तयार झालेला आहे. तर बघा, इथं मोंड्यात घ्यायचं आपल्याला 1.5 इंच. तर बघा, आता आपण हे इथं 1.5 इंच घेतलेलं आणि व्यवस्थित आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला इथं घ्यायचं आहे 2.25 गळ्याची रुंदी आणि उंची घ्यायची आहे गळ्याची 10-10.5 इंच, म्हणजे तुम्हाला जेवढा गळ्याची उंची पाहिजे तेवढी घेऊ शकता. इथं घ्यायचं आहे 2.5 इंच आणि आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, आपण गोल गळा घेणार आहोत. तुम्हाला जसा गळा आवडून गोल किंवा चौकोनी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता किंवा पानगळा. तर बघा, इथं घेतलेला आहे 4 इंच मध्यातून आणि उभा घ्यायचा आपल्याला 4.5 इंच. हा झाला आपला पाठीमागचा टक्स. तर बघा, साईडने अर्धा इंच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला कट करून. तर बघा, आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. तर बघा, आपण खडूनी जशी मार्किंग केलेली आहे तसं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, या चॅनलवरती मी याच्यावरती बोटनेक डिझाईन पण टाकलेलं आहे, कटिंग पण टाकलेली आहे, 4 टक्स कटिंग पण दाखवलेली आहे. त्या पण तुम्ही नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. एकदम सोपी पद्धत सांगत असते मी. तर बघा, त्याच्यानंतर आता समोरचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर बघा, खालच्या बाजूने आपल्याला अर्धा-पाऊण इंच सोडून घ्यायचं आहे, म्हणजे उंची वाढून घ्यायची आहे समोरच्या भागामध्ये. तर बघा, वाढून घेतल्याच्यानंतर तसं ठेवलेलं आहे तसं आपण आता ही खडूनी मार्किंग करून घेऊया पूर्ण ठेवलेलं आहे याच्यावरती. तर बघा, सगळ्या याच्यावरती आता आपण ही खडूनी मार्किंग करून घेतलेलं आहे व्यवस्थित. तर बघा, त्याच्यानंतर आता इथं मोंड्याचा माप आपल्याला परत टाकून घ्यायचा आहे 5.5 इंच आणि इथून आपल्याला अर्धा इंचाने डाऊन करायचं आहे, म्हणजे समोरच्या भागाला आपल्याला 1 इंच पाहिजे आणि पाठीमागच्या भागाला 1.5 इंच. तर बघा, इथं आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं आहे साईडने आणि इथं वाढून घ्यायचं आहे 1.5 इंच किंवा 2 इंच पण. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे आणि इथं पण आपण ही जी वाढवलेलं आहे ते पण क्लिअर कट करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं आपल्याला पाठीमागचा पण आपण 2.25 घेतलेला आहे गळ्याची रुंदी आणि इथं पण आपल्या समोरच्या भागाला पण तशीच घ्यायची आहे. तर बघा, समोरच्या गळ्याची उंची घेतलेली आहे 6.5 इंच, इथं घ्यायचं आहे 2.5 इंच आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गळ्याला गोल आकार देऊन घेऊया. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला इथून घ्यायचं आहे 3.5 इंच प्रिन्स कट करण्यासाठी. तर बघा, इथं घ्यायचं आहे आपल्याला 10 वरती मार्किंग करून, म्हणजे आपला उभा 5.5 इंचचा आपला हा टक्स तयार झालेला आहे. तर बघा, उभा 5 घ्यायचा आहे, इथं घ्यायचं आहे 1.5 इंच आणि इकडच्या साईडने घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच. तर बघा, खडूनी मार्किंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला इकडं मोंड्याला आकार असा देऊन घ्यायचा आहे प्रिन्स कटचा आणि इथं असा एस आकारसारखा आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथं पण आपल्याला अशी इथून इकडं तिरकी लाईन मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा, त्याच्यानंतर अशी तिरकी लाईन मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं खडूनी मार्किंग केलेली आहे तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं थोडं खाली यायचं आहे आपल्याला, म्हणजे इथं बगलात काचू नये म्हणून थोडंसं कट करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं अर्धा इंचाने डाऊन करून घेतलेलं आहे, तिथून आपल्याला असं कट करीत यायचं आहे. तर बघा, गळ्याचा पण आकार आपण खडूनी मार्किंग करून घेतलेलं आहे तसंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित आता आपण हा समोरचा पॅटर्न कट करून घेऊया. एकदम अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला पण अगदी जमन या पद्धतीने केलं कट तर तुम्ही पण प्रिन्स कट ब्लाऊज कट करू शकता आणि शिवू पण शकता. तर बघा, हे कट करून झाल्याच्या नंतर तर बघा, इथं पण आपल्याला सेम तसंच कट करून घ्यायचं आहे, खडूने मार्किंग करून घेतलेली आहे तिथून. तर बघा, व्यवस्थित कट करून झालेलं आहे. इथं थोडंसं आपल्याला कट द्यायचं आहे. तर बघा, आता आपल्याला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे, समोरचं पण पॅटर्न तयार झालेलं आहे. तर बघा, इथं डबल कापड टाकून घ्यायचं आहे 4 पदरी आपल्याला आणि इथं मोंडा मोजून घ्यायचा आहे आपल्याला बाही काढण्यासाठी. तर बघा, 10 इंच मोंड्याचा आकार आहे गोल. तर बघा, इथं 4 पदरी घडी घेतलेली आहे आपण, बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आहे. तर बघा, पहिले आपल्याला 10 इंचवरती घडीचं मार्जिन करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं आपल्याला 3.5 इंच बाही घ्यायची आहे आणि अर्धा इंच त्याच्यामध्ये प्लस मिळून घ्यायचा आहे, म्हणजे 4 इंचाची उभी
लाईन मारून घ्यायची आहे. म्हणजे 4 इंचाची आपली बाई आहे, म्हणजे तयार आपली 3.5 इंच होईल. तर बघा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित. तर बघा बॉक्स तयार करून घ्या. त्याच्यानंतर आता आपल्याला 2.5 इंचांनी डाऊन करायचं आहे किंवा 2 इंचांनी डाऊन करायचं आहे. तर बघा या पद्धतीने खडूने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे खडूने. तर बघा तिरकी लाईन मारून घ्या. त्याच्यानंतर आता आपल्याला याचा मध्य घ्यायचा आहे. तर बघा मध्यातून आपल्याला खडूने मार्किंग करायची आहे आणि आपल्याला बाईला आकार या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. तर बघा तसा आकार देऊन घ्या. त्याच्यानंतर परत आपल्याला एक असा 1.5 इंचावरती परत आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा इथं आपली 6चा दंड आहे आणि त्याच्यामध्ये 2 इंच प्लस मिळवून घ्यायचं आहे आणि अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. तर बघा खडूने जशी मार्किंग करून घेतलेली आहे तसं आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा एकदम अगदी सोपी पद्धत आहे बाई काढण्याची, तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे ओपन करायचं आहे आणि हा जे खडूने मार्किंग करून घेतलेली आहे तो कट करून घ्यायचा. हा झाला समोरचा भाग आणि हा झाला पाठीमागचा भाग. तर बघा आता आपण ब्लाऊज पिसावरती कट करून घेऊया. तर बघा इथं जे काट आहे तिथं आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. तर बघा मी हे कट करून घेतलेले दोन्ही ब्लाऊज कट करून घेणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे प्रिन्स कट ब्लाऊज कसं शिवायचं ते पण दाखवणार आहे. तर बघा बंद बाजू कोण आपल्या साईडने पाठीमागचा भाग टाकायचा आहे, बाकीचे पॅटर्न ठेवून घ्यायचे या पद्धतीने आणि कट करून घ्यायचे. तर बघा कट करून झालेले आहे व्यवस्थित. तर बघा त्याच्यानंतर ही बाई आहे आपल्याला इथे हे जॉईंट देऊन घ्यायचं आहे. तर बघा आता आपण हा हिरवा पण कट करून घेऊ. फक्त याची मोठी बाई घेतलेली आहे. तर बघा ह्यो भाग मी उद्याच्या भागामध्ये तुम्हाला प्रिन्स कट कसा शिवायचा तो दाखवणार आहे. धन्यवाद.